तर मित्रांनो आता मी आलो जंगलामध्ये। तर हे बघा आज आहे पहिली होली। तर पाठीमागे आम्ही शीत आणायला आलोय। शिवरीचा शीत लागतं आणि इकडे पाठीमागे वाडीतली मंडळी आहेत। तर आज पहिली होली आहे तर शीत आणायला आलो आपण। तर चला जाऊया इकडे शीत शोधूया। इकडे आपल्या वाडीतली मंडळी हे हाय करा आणि शीत भेटलाय। तर तिकडे आता चाललोय मी। उतार बघा किती आहे ते उतार आणि खास शूट करण्यासाठी मी एवढं खाली आलोय। आणि आपल्या वाडीतला बंटी आणि संधू बघा मेन कार्यकर्ते आहेत। आता हे शीत तोडायचा जिम्मेदारी त्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतले। आणि हा आहे शीत शिवरीचा झाड आहे। ह्याला तोडून आपल्याला आपल्या वाडीमध्ये न्यायचं आहे। आणि याच्या बाजूला अजून एक शेवर आहे। आणि इकडे आता पाहू शकता चेतन दादा धडाडीचे कार्यकर्ते। आणि इकडे बघा कोयती आले, वसंता आलाय आणि मामा आले। आणि मित्रांनो आज आहे फाग पंचमी, फाल्गुन मधली पहिली पंचमी। तर त्या निमित्ताने आपली पहिली होली। 9 होल्या असतात। आणि ते बघा आता चेतन दादा देवाला गारानं घालतोय तोडायच्या आधी। जवळ न दाखवतो मी, बोल काहीतरी। तर रस्ता वगैरे आपल्याला भेटलाय। हे बघा इकडे मी उभा आहे आणि या साईडला शीत तोडतोय आणि इकडे पाठीमागे सर्व मंडळी उभी आहेत, बॅटरी वगैरे दाखवतात। तर आणि इकडे बघा केवढा मोठा शीत आपण तोडतोय आता। आपण आहे ना ह्याला आता शोधलंय रात्री। आणि घरं दाखवतो आपली कुठे आहेत ती तिकडे लाईटी दिसत आहेत ना, तिकडे घरं आहेत। तिकडे घेऊन जायचं आपल्याला जंगलातून 1 किलोमीटर लांब आलोय आपण। खिडकार तुटलेलं आहे आपलं शीत। तुझी गरज आहे बाकी सर्व पुढे या, आम्ही पुढे आणता। जेवण आलास ना, फक्त या। शीट तुटलंय आणि थोडस त्याला काट असतात, थोडंफार काटा असतात ना, तर ते हाताला वगैरे लागतात। तर थोडं त्याला तासायचं, थोडं शार्प करायचं आणि खांद्यावर उचलायचं आणि नाचवत घेऊन जायचं घरी। आज आपलं पहिली होली आहे तर रात्री, आणि शेवटची होली असते ना तेव्हा दिवसाला मोठा होम असतो दिवसाचा, तर तेव्हाही खूप मजा असते। आणि हे बघा आपला संधू फडकले किती मेहनत करतोय। फायनली शीत तुटलंय। उतारावर ना मग खाली उतरतोय। अरे आपण शेवट न तोडली, भावत तोडली। ओली रे ओली, शिमग्याची पोले। हा सँडी किंग आपला आणि आपला साई भाई। आणि आता आपला शीत कातलावरती आलंय आणि शीत आपला कातलावरती आलंय। कमी सांगितलं इकडे सर्व तरतूद चालले, केवढा घ्यायचं केवढं नाही घ्यायचं। आणि फायनल प्रोसेस आहे ही, इथून घेऊन जायचं आपल्याला। इकडे सर्व पोरं उभी आहे वाडीतली।
अशा प्रकारे शीत घेऊन चाललंय मंडळी सर्व आपली चाललेत मंडळी. हे बघा पमायदावरती होली आले आणि खूप एन्जॉय करतोय तो. आणि आता आपण आहोत कातलावरती. आणि मी इथं आता सर्वांना पुढे वाट दाखवतोय. मी वाट सुरू आहे मी असं सर्वीकडे लोकांना दाखवणार वाट कुठून कुठून जायचं आपल्याला ते तिकडे. कारण आपण आहे ना आता जंगलामध्ये आलोय. हे बघा सर्व शीत घेऊन चाललं. जेवढी चांगली वाट दाखवेन ना तेवढं सोपं पडतं. कारण आपल्याला 1 किलोमीटर जायचं आहे लांब. वाट बघा केवढी आहे ती. ही वाट आहे ना गुरांची वाट आहे. ती गुरं कशी कुठनंही उतरतात. आपल्याला थोडा त्रासदायक आहे. इकडे आपण आता थोडंसं चांगल्या रस्त्यावर आलोय. हे बघा वाट कशी आहे ती इथे. पाय खाली दाखव. पाय खाली दाखवायला लागतं. आणि माझं मेन काम मी घेतलंय वाट दाखवायचं. आता आता आपण शीत तोडल्याच्या नंतर आता आपल्याला शीत दिसतोय कुठे कुठे आहेत ते. हे बघा कसं पुढं चोरासारखं चाललेत. हे चोर ते काय झाडं चोरतात रात्रीचं. तर शिमग्यात मजाच मित्रांनो वेगळी असते शीत पळवून आणायची. आणि आता आपण हे बघा रस्त्यावर आलो. इकडे हा आहे रस्ता. आणि आपली ही कार्यकर्त्यांची मेन टीम. हे बघा सलामी देतोय. आणि आपला हा पम्या दादा, इथं विजय मामा, अंत्या काका आणि त्यांच्याच मागं वसंत दादा, अभि दादा, प्रेम दादा आणि अंगू दादा आणि अजून आपली बरीच मंडळी आहे मागे. आपली जी होतकरू जी टीम आहे, जे कार्यकर्ते आहेत, जे मेन होलीचे कार्यकर्ते ते बघा. आणि आता आपण इकडे वाडीकडे पोचलोय. तर लाईट आहे इथे रस्त्यावरची. तर आपण थोडा शीताला खांदा लावूया. थोडंसं पुढे संधू दमला असेल बघा. कारण त्याने ना मेन बुंदा असतो ना खोर, तर त्यालाच खांदा घातला नाही. आणि त्याला काय तेवढ्या अडचण नाही. हा मेन आहे ना पालखीला खांदा घालणारा माणूस आहे. महिनाभर आहे ना पालखीला खांदा घालतो. खांद्यावरती 80-100 किलो तरी मिनिमम वजन उचललेला असतो. त्यामुळे काय याला टेन्शन नाही आहे. आणि इथं वाट बघा कशा प्रकारे आहे. आणि त्या वाटेवरती हा चालायचा जिगर ठेवतो बघा कसा आहे तो. तर हे बघा मित्रांनो, मी आता खांदा लावलाय. आणि पाठीमागे ना संधू आहे. हे संधूवर बॅटरी मार म्हणते. हा बघा पाठीमागे संधूने खांदा लावला नाही. आणि त्याच्या मागे पम्याद आहे. तर आता आपण पराजोल पोचलोय. आणि आपला बाजा होता मित्रांनो, पण बाजा आहे ना बाजेवाला घरात राहिला. सनईवाला पण कोण भेटला नाही, त्यामुळे बाजा नाही आणला आम्ही. तर आपली जी मेन होली असते ना मोठी, तेव्हा बाजा पक्का असेल, तेव्हा मजा येईल खूप. तर चला आता पराजोल आलोय. थोडाच अंतर राहिलंय. गाईज आता आपण आलोय आपल्या होली जवळ. आणि ही आपली होली. अच्छा इकडे फिर, मी बुंदा लावतो. बुंदा तोडून शेंडा लाविला. आणि हे आपली होली. आणि ह्यो आपला शीत पोच केलेला आहे आपण. 1 किलोमीटर लांबनं आणलाय. आणि मित्रांनो ह्याची खासियत म्हणजे असं आहे की आपल्याला आहे ना हा दुसऱ्याकडनं आणायला लागतो. दुसऱ्याकडनं म्हणजे दुसऱ्याच्या जागेतून वगैरे पळवून आणायचा असतो. ही तर खरी मजा आहे. गपचूप आणायचा असतो. आणि बघा संधू दादाने उभा केलाय. तर आता आपले होली सजवायला सुरुवात झाली. हे बघा हे गवत आहे जंगलातून आणलेलं. आणि इकडे बघा कसं वर टाकलं नाही. आणि ही सर्व लहान पोरं कशा प्रकारे होली सजवत आहेत, नुसती मजा करतायत जीवाची. लहान असण्याची मजाच वेगळी असते. हे बघा. आणि हा आता मोठा झालाय. हा स्वतःला ना शहाणा समजतो. तिला कसं पलाला कसं बोललं तसं लगेच पेंडी घेऊन आला. आणि आपल्याला आता होली सजवायची आहे. वरपर्यंत आपल्याला गवत लावायचं आहे सर्व. आणि आता आपल्याला फाक बोलायचं आहे. आपण जे कोकणामध्ये बोलतो ना फाक, ते बोलायचं आपल्याला. फाक पंचमी असते. फाल्गुन महिन्यातली पहिली पंचमी, तेव्हा पहिली होळी लागते पंचमीला. तर आज फाक बोलायचं आहेत आपल्याला ताला आणि सुरामध्ये. बघा साई काय करतो इथे.
इथे आता बघा पूजा चालू आहे आपली होळीची पूजा आणि आपला हा वसंतदादा आणि आहे ना जो मेन गोष्ट लागते ना पूजेला तीच विसरलाय हा इथे आपल्याला इथे लागते घंटा वाजवायला लागते जोरात तर तीच घरात विसरून आलाय तो आता इथे सारवतोय आणि नंतर मग पूजा वगैरे करणार नंतर आपण फाग बोलणार आणि आता देवाची पूजा करतोय आणि आता आपले काका आवलीच्या वाडीतले काका गेले बाजूनी गाडी घेऊन आणि इकडे बघा अशी सर्व मंडळी बसले सर्व आणि आता आपली पूजा पार पडले आणि कसं वातावरण केलं बघा सर्व धूप धूर अगरबत्तीचा सुगंध सगळीकडे पसरलाय आणि मेन म्हणजे धुपाचा वास पसरलाय हा मन कसं रात्री फ्रेश झालं एकदम टवटवीत झालं पण पंढरपुरी धूप आहे आपला वसंतदादा पंढरपूरवाला आहे तर कसं वास एकदम खुशबूवाला आला मन एकदम प्रसन्न झाला आणि आता आपल्याला फाग बोलायचे आहे फाग बोलायला जमलेत नाही माझी डायरी आणली नाही मी आज आणि इकडं आपले सर्व मंडळी जमलेत फाग बोलायला आणि मी तर जवळ उभा राहतो म्हणजे आवाज येईल कलकीच्या बेटी कोण जन्मला कलकीच्या बेटी कोण जन्मला कलकीच्या बेटी कोण जन्मला कलकीच्या बेटी कोण जन्मला गगनी गेला पालकी झोलाई बस ओ पालकीत मालाई बस ओ पालकीत मालाई बस खाली एका मजाडची काली ढवली पिला सांगा पार्वती कोण्या वना गेली हाच पाणी पियाली हो याच वना गेली लेकाच्या गली होता सवर्णाचा हार हो हार काय कोण देव साज हो हार काय झोलायला साज हो हार काय मालायला साज खाली एका मजाडची काली ढवली पिल्या सांगा पार्वती कोण्या वना गेली हाच पाणी पियाली हो याच वना गेली एकाच्या नदी होता सवर्णाचा मोती हो मोती काय कोण देव साज हो मोती का झोलायला साज हो मोती काय मालायला साज हो मोती काय पद्मतीला साज हो मोती काय केशवराजला साज हो मोती काय सर्व देव साज काय बोललो ना सर रेकॉर्डिंगचं बटन पण दाबला नाही संपला काय उपयोग आपली पहिली होली आहे ना आपण
जो धूप आणलेला असतो ना त्याने आपण पेटवतो. तर हे बघा सर्व लहान मंडळी सर्व जमले इथे होली पेटवण्यासाठी. आणि आता पेटले की कसे धावत सुटतील ते बघा. फायनली पेटवलंय आता मी. आणि आता होलीचं होली पेटले आपली आता. आणि आता पहिले गरम व्हायला सुरुवात झाले. सर्व मंडळी उभी आहेत वाडीतली. इकडे वरती महिला मंडळ. आणि अशाच सलग आपल्याला 9 होल्या लावायच्या आहेत. 9 होल्यानंतर 10वा होम असतो. मोठी होली असते ती आपण दिवसभर सजवतो. तरी पण मिनिमम 10-15 फूट तरी उंच होली असते आपली. आणि दिवसभर सजवतो. जंगलातनं सर्व लाकूड वगैरे घेऊन येतो. आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. शिमग्याच्या पालखी वगैरे येणार आहे आपल्याकडे आता. तर नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला भेटतील चॅनलवरती. तर अपडेट राहा अपडेट. आणि घंटा दाबा, बेल आयकन दाबायला विसरू नका. घंटा दाबल्याशिवाय आवाज येणार नाही. तर पक्का दाबा, कारण लाईक झालं तर आपली व्हिडिओ व्हायरल होईल. तर चला आपल्या कोकणी माणसाला व्हायरल करा.